रामकृष्ण हरी नर्मदे हार. हा नर्मदा परिक्रमा पाय करत असताना चौकडी गावातून आता खिरक्या गावात आलेले. हा नर्मदा अन्न क्षेत्र या ठिकाणी नर्मदे हार. आजचा नर्मदा परिक्रमा पाय करत असताना 106वा दिवस आहे. समेत जाधवताई, गुलपताई, वागचौरेताई, आशुतोष महादेव भगवानी, हर हर नर्मदे हार. नारायण सरे नर्मदे हार. बघा हे सूर्यनारायण आता काही मिनिटात दर्शन देणार आहे. आमचा खूप छान असा प्रवास चौकडी गावातून झाला. 3 किलोमीटर पुढे आलेलो बरं का. आणि समेत आता जाधवताई आहे, गोलपताई आहे, वागचौरेताई आहे आणि माझ्या समेत नारायण सरे नर्मदे हार. आज नर्मदा परिक्रमा पाय करत असताना दुपार भोजन आमचं दगडखेडी आहे, चंद्रघंटा माता आहे आणि संध्याकाळी मुक्काम आमचा शनिवार आहे बरं का. लगभग अंतर 30 ते 35 किलोमीटर आहे दिवसभराचं. सकाळीच 5:30ला प्रस्थान झालं चौकडी गावातून. नर्मदा अन्न क्षेत्र होतं. खूप छान असं सकाळी पार ऊर्जा भेटते म्हणून सकाळी लवकर प्रस्थान होते. दिवसभरात खूप ऊन लागतं आणि खूप त्रास होतो म्हणून दुपारा 3 ते 4 तास आम्ही आश्रमात विश्रांती घेतो. बघा हे श्री रामदेव बाबा मंदिर आहे, खिरक्या गाव आहे आणि 4 किलोमीटर आलं बरं का खिरक्या गावामध्ये आम्ही. चला तर रामदेव बाबा दर्शन घेतोय आम्ही. श्री रामदेव बाबा नर्मदे यार, बाबा नर्मदे यार. श्री राम जय राम, राम जय राम. खिरक्या गाव आहे आणि तालुका आहे बरं का. हा इकडून रस्ता पोखरणीवरून जातोय. आता सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. आता दुपार भोजन आमचं चंद्रघंटा माता मंदिर आहे. संध्याकाळी विश्रांती आमची छनेरा गावात आहे आणि खूप छान असा प्रवास सकाळचा वेळेत होतो. पहाटे 5:15ला प्रस्थान झालं आमच्या चौकडी गावातून. 5 किलोमीटर आलेलो आहे, 4 ते 5 रेल्वे फाटक ओलांडून. पुढं आमच्या माता भगिनी नारायण सर चाललेत पुढं. बघा या गावात आलो आहे. गाव आहे पोखरणी. सकाळी खूप छान असं प्रस्थान झालं बरं का आमचं. चौकडी गावातून प्रस्थान झालं. पुढं खिरक्या हा तालुका आहे बरं का, जिल्हा हरदा आहे आणि आश्रमात चहा नाश्ता, पुढं चहा नाश्ता 2 ठिकाणी झाल्यानंतर आता हे पोखरणी गावात आलेलं. लगभग अंतर सकाळपासून 8 किलोमीटर आलेलं आहे. दुपार भोजन आमचं पुढं चंद्रघंटा माता मंदिर आहे, दगडखेडी. दुपार भोजन संध्याकाळी आमचा मुक्काम शनिवार आहे बरं का. हर हर नर्मदे. छोटंसं गाव आहे पोखरणी आणि दिवसभराचा प्रवास लगभग 36 किलोमीटर अंतर आहे. माझ्या समेत नारायण सर आहे आणि महिला भगिनी आमच्या गोलपताई, वागचौरेताई, जाधवताई, पंढरनाथ बाबा आहे. पाय करत असताना खूप अशा नद्या मैयाला जाऊन मिळतात. आणि बघा ही नदी आहे कालीमाता आहे. पुढं एक 4 किलोमीटर दगडखेडी आहे. चंद्रघंटा चंद्रघंटा माता मंदिर आहे. बघा ही खूप छान अशी नदी आहे. आता खिरक्यापासून आलो 7 किलोमीटर पुढं आणि खूप असा छान हा ब्रिज आहे बघा. आणि सेल आले बरं का 3 महिन्यापासून. आणि याला काय म्हणतात हा बघा हे ताई म्हणते आता ते नाश्ता घेऊन जातो पुढं 12 किलोमीटर आश्रम आहे. या आईल्या नगर म्हणजे आपल्या नगरचे बरं का ताई. नर्मदा परिक्रमामध्ये आणि सेवा शिकायची असते बरं का. हो काही रक्तातच बिनलेली असते सेवा ताई. आपलं गाव सोलापूर नर्मदे हार. खूप असा या ठिकाणी सेवा जोडतो. आमचे पंढरपूर बाबा आहेत आणि हे बघा हे आपले नगरच ना. हो पुणा नगर, आईल्या नगर या ठिकाणी सगळेच नर्मदा परिक्रमाशी खूप छान असे या ठिकाणी नाश्त्याचा आनंद घेतात. आमचे नारायण सरे समेत MP चे मध्य प्रदेश. कोणता जिल्हा आता मथुरा. हा बघा हे असा या ठिकाणी नाश्ता आहे असा ताईंचा आग्रह आहे. जळगावच्या ताई आहे, सेवा करताय त्या परिक्रमा करू. राम सीता राम सीता राम सीता राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम सीता. बघा या ही नदीचं नाव आहे पाताल नदी आहे आणि दगडखेडीपासून आम्ही पुढं 5 किलोमीटर आलेलो आहे. बघा खूप असा मोठा हा संगम आहे पाताल नदीचा. पाताल नर्मदा संगम आहे. हरे कृष्णा कृष्णा हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्णा हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे राम हरे. खूप छान असं दिवसभराचा प्रवास होते. आता 5 वाजले तरी खूप ऊन लागते. अजून छनेरा इथून 13 किलोमीटर आहे. कसं चालायचं आणि काय चालायचं नर्मदा मैयाच्या पुढं म्हटल्यापेक्षा आमच्या पुढंच कोड आहे. आता हे नर्मदा मैया शक्ती देईन तेवढं चालते आम्ही. सकाळी आमचं चौकडी गावातून प्रस्थान झालं. पुढं खिरक्या 4 किलोमीटर आल्यानंतर चहा नाश्ता. पुढं दुपारा दगडखेडी चंद्रघंटा माता मंदिरात दुपार भोजन घेतलं. आणि बघा आता या ठिकाणी हॉटेलमध्ये चहा आहे. या ठिकाणी बरेच दिवसानंतर आम्हाला नेवासाचे पवार बाबा आणि नर्मदे यार आईला नर्मदे यार खूप दिवसांनी भेटलेत आज. पवार बाबा इथं हे
नर्मदे यार सपत्नीक आहे बरं का. आणि कुठून आमची जवळजवळ रामनाथ महादेव मंदिर भरोच इथून आम्ही संगत चालतोय. अमरकंटक सोडून बराचसा प्रवास त्यांनी पुढं आणला आलो आम्ही त्यांच्या पुढं. आज त्यांची भेट झाली. हरा नर्मदे. सगळे आता चहा पाणी घेतात. नर्मदे यार. समेत दादा आहे ते नारायण सर आहे, गोलकताई आहे, वागतवरी ताई आहे. खूप छान असा प्रवास झाला दिवसभरात. दादू हा हा 13 किलोमीटर चेन्नई पोहोचू शकत नाही. नर्मदा परिक्रमा पाय करत असताना आता 106वा दिवस. रामकृष्ण हरी. नर्मदे यार. बघा आता सूर्यास्त हो राहिला आहे. काही मिनिटामध्ये सूर्य मावळतोय, सूर्यनारायण. आणि रस्त्याने प्रवास दिवसभराचा खूप छान असा झालेला आहे. सकाळी चौकडी गावातून आमचं प्रस्थान झालं. पुढे खिडक्या तालुका बरं का. खिडक्यामध्ये चहा नाश्ता झाला. नंतर दगडखेडी चंद्रघंटा मातीच्या दरबारात दुपार भोजन झालं. आता नर्मदा परिक्रमा पाय करत असताना 106वा दिवस आहे. खूप छान असा प्रवास होतो दिवसभरात. खूप अशी उष्णता आहे उन्हामुळं. दुपारी 2 ते 3-4 तास आश्रमातच थांबावं लागतं. सडक मार्ग आहे त्याच्यामुळं खूप असा सडक तापते, डांबर तापते, त्याच्यामुळे त्रास होतो चालायला. परंतु काय नाही, आता रामपूर आम्ही 4 किलोमीटर आता मुक्काम आहे. पुढं छनेरा 12 किलोमीटर आहे. 12 किलोमीटर आता जाऊ शकत नाही. 6:15 वाजलेले आहेत. आता इथं रामपूरलाच मुक्काम आहे. खंडवा जिल्हा लागलेली दुपारपासून. हरा नर्मदे.